नवीनच आहे? हो नवीनच घेतला आधी, म्हणजे अंगणेवाडीमध्ये आपल्या आईच्या समोर त्यांचं ओपनिंग होणार आहे. अरे वा, सांग तू कशासाठी तू चालवतोस ती? मला आवडते चालवायला. ही जी रांग आहे ना ती मालवण साईडने येणारी रांग आहे. तर ही आहे कणकवली साईडने येणारी पहिली लाईन, सगळ्यात लांब लाईन. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपण चाललोय अंगणेवाडीला आई भराडी देवीच्या दर्शनाला. तर आपल्यासोबत आहे आरुश्री आणि आज आपण अंगणेवाडीची तयारी कितपत आली आहे ती बघणार आहोत. अंगणेवाडीची जत्रा आता काही दिवसांवरच येऊन राहिली आहे. तर आज आपण चाललोय दर्शनाला आणि अंगणेवाडीची तयारी कशी चालू आहे ते तुम्हाला दाखवतो. तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. चला आता आपण निघतोय. सगळेजण बोलणार की बायकोला गाडी चालवायला देतो तू कायम. सांग तू कशासाठी तू चालवतोस ती? मला आवडते चालवायला. हिला बाईक चालवायला आवडते आणि मला पण बरं पडतं मागसून शूट करायला, ब्लॉगिंग. चला आता निघूया. तर आता आम्ही कणकवली बेळणा मार्गे मालवण या रोडने आलोय आणि इथे हा फाटा आहे. सरळ गेलात तर मालवण आणि इथून आतमध्ये अंगणेवाडी 2 किलोमीटर. तर आता आपल्याला इथून आतमध्ये 2 किलोमीटर जायचं आहे. चला. सगळीकडे जोरदार तयारी सुरू आहे. दुकानं ही बघा या साईडला पण. चला फायनली आपण पोहोचलो आहे मंदिराकडे. सगळ्यात आधी दर्शन घेऊया ना. या साईडला पाळणी वगैरे लावत आहेत, तिकडे नंतर जाऊया. आधी दर्शन घेऊन येऊया. बऱ्यापैकी काम चालू आहे. या साईडला पूर्ण लाइटिंग असते आणि बरंचसं काम चालू आहे इकडे या साईडला. चला दर्शन घेऊया. चला मस्त असं दर्शन झालं. आतमध्ये फोटो व्हिडिओ काढायला परमिशन नाही आहे. तर आता आपण बघूया कुठे कुठे काय काय तयारी चालू आहे ते. तर आता आम्ही एका दादाच्या घरी आलो आहे आणि याच्या टेरेसवरून सुंदर असं मंदिर दिसतं. चला बघूया. चला टेरेसवरती पोचलो आहे आणि इथून आता नजारा बघा. एक नंबर, कसलं सुंदर दिसतंय बघा. तू इथून कधी बघितलेलं मंदिर? नाही ना, पहिल्यांदाच आले मी आता. आम्ही दरवर्षी या दादाच्या घरी येतो आणि या टेरेसवरती येऊन हा नजारा बघतो. एक नंबर सीन आहे. हां, लाइटिंग केल्यावरती ना एक नंबर वाटतं. खालच्या साईडला काम चालू आहे जोरदार. 2-3 दिवसच राहिले आहेत जत्रेला. आता खालती जाऊया आणि लाईन्स बघूया आणि त्या साईडला जे पाळणी वगैरे बांधतायत ते बघूया. शेवग्याचं झाड. शेवग्याच्या शेंगा. आपल्याला पंकज दादा भेटलाय. पंकज आंगणे इथलेच आहेत ना? इथलेच आहेत आणि वहिनी आहे. अच्छा, जत्रेसाठी. अरे वा, तयारी जोरदार चालू आहे. आता काय काय बाकी राहिलंय? पूर्ण म्हणजे अजून लाइटिंगचं झालंय बाकी. त्यानंतर आमची जी ॲडव्हर्टाईज आहे ते पूर्ण लावायची आहे. विजय आंगणे दादाच करतात ना सगळं? आमचाच बोलतो, भाऊच आहे आमचं. अच्छा, आमच्या लग्नाचे पण केलेले त्यांनी पडदा वगैरे. हां तेच. आम्ही आमच्याच गावातला एक पोरगा तयार करून टाकला. हो, देण्यापेक्षा आपल्याच गावातल्या पोरग्याने केलेलं चांगलं ना. बरोबर, थँक्यू. या साईडला सुंदर अशी मंदिराची प्रतिकृती आहे. छान वाटते, सेम टू सेम. या साईडला जोरदार काम चालू आहे. बॅरिकेड्स लावायचे आहेत अजून. ही जी रांग आहे ना ती मालवण साईडने येणारी रांग आहे आणि त्या साईडला तिकडे मंदिर आहे बघा. टोटल 8 की 9 रांगा आहेत दरवर्षीप्रमाणे. मंदिराच्या साईडलाच इकडे मळा आहे आणि इकडे सगळे गेम्स असतात. समोर आपल्या पाळणं बांधतायत, आकाश पाळणं.
त्या साईडला पण एक आकाश पाळणं आहे. इकडे ही ट्रेन आहे आणि त्या साईडला बोट आहे. बोटमध्ये खूप मजा येते. तर इकडे फुल गेम असतात सगळे. अजून बरेचसे गेम लावायचे बाकी आहेत. तयारी जोरदार सुरू आहे. आणि पाळण्यातून ना मंदिर एक नंबर दिसतं वरून. तर आपल्यासोबत आहेत हितेश दादा, कट्ट्यावरचे ना, नमस्कार. कट्ट्यावरचे. आणि त्यांचाच हा आकाश पाळणा आहे. नवीनच आहे. हो, नवीनच घेतला. आज म्हणजे अंगणेवाडीमध्ये आपल्या आईंच्या समोर त्यांचं ओपनिंग होणार आहे. अरे वा. 21 तारीखला सकाळी 10-10:30 वाजता ब्राह्मण म्हणजे भटजी वगैरे येतील आणि त्यांच्या हस्ते इथे आम्ही सर्व कार्य करून याचं उद्घाटन करणार. अरे वा, नवीनच आकाश पाळणा आहे. हो, नवीनच आहे. पहिल्यांदाच ओपनिंग केलं इथे आम्ही. अरे वा. आणि कुणकेश्वरला पण असणार का? पण नाही, हे लावायला कमीत कमी 6 दिवस लागतात आणि खोलायला 4 दिवस, म्हणजे तेवढा पिरियड मिळत हा नाही. बरोबर, लवकर आहे ना कुणकेश्वर. बरोबर. तर नक्की या दादांच्या आकाश पाळण्यात बसा. मोठा आहे खूप. समोरच आहे. हा, मंदिराच्या समोर आहे. आणि सगळ्यात नवीन दिसेल तो आमचा. हा, एकदम नवीन आहे. कलर बघा. हाईट वगैरे भरपूर आहे. 20 आम्ही नक्की येऊ. 21ला उद्घाटन आहे. 21ला उद्घाटन. ओके, चला. या सर्वांनी. हो हो, आणि तुमचं सहकार्य आम्हाला लागू दे अरे वा, दरवर्षी इथे. नक्कीच. आणि तुमचं पण अमोल दादा. हो हो, थँक्यू. थँक्यू. रात्रीचं आम्ही इकडे फिरतो तेव्हा काय वाटत नाही. असं वाटतं की सगळी सपाट जमीन आहे. आणि इकडे असे कोपरे आहेत, खड्डे खड्डेवाले. रात्रीचं काय समजत नाही. हे पाळणं बांधून होत आलंय. फक्त आता हे, याला काय बोलतात, पाळणं, हे लावायचे बाकी आहेत. जोडायला खूप वेळ जातो, म्हणजे 2-3 दिवस जातात आरामात. आणि या साईडला आहे ब्रेक डान्स. याच्यात पण मजा येते. समोर दिसतं मंदिर, एक नंबर. जोरदार तयारी चालू आहे सगळीकडे. हे बघा, ट्रेनची पटरी जोडतायत. या साईडला ही छोटी ट्रेन, छोट्या मुलांची. ही बघा बोट. गेल्या वर्षी आम्ही याच्यात बसलेलो, हवा टाईट झालेली. इकडे ही, त्याला काय बोलतात माहीत नाही मला, गोल गोल फिरतं असं जोरात. तर मंदिराच्या बाजूलाच रोडच्या पलीकडे या साईडला सुलभ स्वच्छतागृह आहे. आणि एकदम स्वच्छ आहे. तुम्हाला दाखवतो. लास्ट टाईम पण मी दाखवलं होतं. सुंदर असं स्वच्छतागृह आहे, स्त्रियांसाठी आणि पुढे पुरुषांसाठी. एकदम सुंदर आणि स्वच्छ असं स्वच्छतागृह आहे. मस्त. हे बघा, या साईडला मसुरे रोड आणि या साईडला कणकवली रोड. या दोन्ही साईडला बरीच दुकानं असतात. या साईडला एक लाईन आहे दर्शनाची. सगळी दुकानं लागत आहेत बघा. आणि माल पण आला आहे. या साईडला बरीचशी कपड्याची दुकानं असतात, ब्लँकेट वगैरे. आणि अजून एक लाईन आहे पुढे, शेवटची, जी आहे कणकवलीकडून येणारी लाईन. आणि ती सगळ्यात मोठी लाईन आहे, सगळ्यात लांब. ती पण दाखवतो. हा बघा, माल आला आहे, ब्लँकेट्स. तर ही आहे कणकवली साईडने येणारी पहिली लाईन, सगळ्यात लांब लाईन. तर या पाण्याच्या टाकीपासून बाजूलाच आहे. तर ही अशी फिरून मंदिराकडे जाते. सगळं फिरून परत एकदा मंदिराकडे पोचलोय. चला आता घरी जाऊया. मंदिराच्या बाहेरच पिण्याचे थंडगार पाणी आहे. वा, मस्त. चला, सगळं फिरून झालंय आणि आता आपल्याला डायरेक्ट जत्रेला यायचंय. चला घरी जाऊया. ऊन खूप आहे ना. चलो. चला मित्रांनो, आई भराडी देवीचं दर्शन घेऊन आता घरी निघालोय.
अंगणवाडीची तयारी कशा प्रकारे चालू आहे ती तुम्हाला थोडक्यात दाखवली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.